5 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाल्याच्या पूर्वसंध्येला नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने कार्यपूर्ती समारंभ बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सामुदायिक सहस्त्र दर्शन सोहळ्याचे आयोजन करून ज्येष्ठ नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या कृतज्ञता सोहळ्यासाठी शेकडो ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते। सर्व ज्येष्ठांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। या प्रसंगी आयुष्मान भारत योजनेचे प्राथमिक स्वरूपात कार्ड वितरण करण्यात आले। तसेच ग्रामपंचायतच्या वतीने गावातील 5000 कुटुंबातील कुटुंब प्रमुखांचा 1 लाख रुपयांचा अपघाती विमा काढून त्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके, शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन संतोष नाना खैरे, व्हाईस चेअरमन किरण वाजगे, ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब पाटे, एनेरेचे सरपंच अमोल भुजबळ, पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे, संतोष वाजगे, रोहिदास तांबे, विकास तोडकरी, अशोक पाटे, राजाराम पाटे, दादाभाऊ खैरे, सरपंच योगेश पाटे, ग्रामविकास अधिकारी नितीन नाईकरे, डॉक्टर शुभदा वाव्हळ तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी आशाताई बुचके, संतोष नाना खैरे, माऊली खंडागळे, अशोक गांधी, अनिल दिवटे, आशिष माळवदकर, शरद दरेकर यांनी मनोगत व्यक्त केले। या कार्यक्रमापूर्वी नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले। त्यामध्ये जलजीवन योजनेअंतर्गत 25 कोटी रुपयांच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन, तसेच श्री हनुमान चौकातील शिवशंभो गार्डनचे शौचालयाचे उद्घाटन, श्रीराम चौकातील कॉन्क्रिटीकरणाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत कोल्हे यांनी केले, तर आभार तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर औटी यांनी मानले। या बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात। प्रत्येक समाजाला निवडणुकीच्या आधी दिलेले शब्द आहेत, बरोबर ना बाळासाहेब? शब्द दिले, पण एकही समाजाचा व्यक्ती असं म्हणणार नाही की आम्हाला दिलेला शब्द अपूर्ण ठेवला। उलट त्या समाजामध्ये कमी पडलं, आपण देण्याला कमी पडलं तर पुन्हा दिलं, विचारून बोलावून दिलं, परंतु शब्द दिला तो पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे। म्हणून आता आमची विनंती आहे की जर आम्ही दिलेले शब्द पाळलेले आहेत असं आपल्याला वाटतं आहे तर निश्चितपणाने आपले आशीर्वाद पुन्हा आमच्या पाठीशी असेच खंबीर असावेत। माणूस शिकला की प्रगती होती, त्यातल्या त्यात एक महिला शिकली तर निश्चित स्वरूपात सगळ्या कुटुंबाची प्रगती होती असं आपली जुनी पूर्वज सांगतात। आपण एक डॉक्टर चेहरा आपण नारायणगावकरांसाठी देतोय, तर हे सगळे पुढच्या 2 मोठ्या समस्या आहेत, आम्ही सगळे बरोबर आहोतच, आहेत ना? डॉक्टर अक्षरा वाव्हळ म्हणून आहेत, निश्चित स्वरूपात शुभदा वाव्हळ म्हणून आहेत। खरं तर अत्यंत आपले विजू काका आपल्या सगळ्यांना माहिती, विजू काका वाव्हळ यांच्या त्या सून आहेत। विजू काकांनी अख्खी हयातभर गावची लेखणीचं यात्रेच्या निमित्ताने असलेलं काम हे बिगर मोबदल्याचं केलं, त्यांचाच वारसा त्यांना आहे, म्हणून अशाच पद्धतीचं काम